सायमाई सकाळ मित्रांनो, दिवस 8वा. आज खूप थंडी आहे इकडं. रात्री तर खूप कोलबी झाली थंडीमुळं. आता गोष्ट झोप नाही झाली कारण की 3 पालख्या एका वस्तीवर होत्या. हो, तर पाठीपुढे होत होता सगळा आणि माझी तर झोप नाहीच पूर्ण झाले. तर आता दुपारची वस्ती तर पांगरीला आहे. 15-16 किलोमीटर आहे इथून. 15-16 किलो. त्यात आम्ही निघलोय पालखी सोबतच. साईनाथ गुरु चरण कमल दावा आधी व्याधी भवताप दीवाना 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 मैं तो दीवाना. मित्रांनो आता नाश्त्याच्या स्पॉटला पोहोचलोय. दोन फक्त. साईराम माऊली, काय बोलतो मग तुम्ही? नाश्ता नाही केला त्याबद्दल? काय सांगू तुम्हाला, आता नाश्ता उपमा होता पण आमच्या दोघांचा उपमा फेवरेट आहे. आता चालाची पण हिंमत नाही आमच्यात. बघू आता कुठं नाश्ता भेटते कुठं नाही, भगवान जाने. चला दाखवू तुम्हाला आम्ही नाश्ता. नक्कीच. 10 किलोमीटर आलो, नाश्ता आता भेटेल पण अजून एक पण हॉटेल भेटला नाही नाश्त्याला. बघूया. हे बघा हॉटेल सगळे बंद आहेत. जन्माची असेल पुण्याई म्हणून घडते ही वारी. आम्ही हसत खेळत आनंदानं जातो साई दरबारी. जातो साई दरबारी, जातो साई दरबारी. आम्ही आता दुपारच्या वस्तीला पोहोचलोय. आत्ताच पोहोचलो, बाहेरून थांबलोय. तर सनी आपला सेवकांबद्दल 2 शब्द बोलतोय. आमचे सेवक आहेत, झाले 2. खूप छान आहेत. पाणी मागितलं, काही मागितलं, नाश्ता मागितला का लगेच घेऊन येतात. आणि खरी खासियत सूरज दादाकडे आहे. कारण की तो सगळा पोरांना पुरवतो. नाश्ता, पाणी, नंतर मग आणि मग ते आपला नंतर गुड्डू आता तुम्ही गेलो तर गुड्डू आता पण सगळा पुरवतो. नाश्ता पाणी लेट येतो. आम्ही जर लाचच्या झेंड्याला असलो आम्हाला जरासं आमचा झेंडा घ्यायला येतो. खूप छान वाटतं. आणि आमचे सेवक लक्की दादा पण खूप आमच्यासाठी करतात. लकी ब्रो ओम साईराम. सेवक आहेत म्हणून आम्हाला खूप बरा वाटतो. आणि गुड्डू पाठवणे आमचे दाबायला होतो. कंबर हात काय दुखले तर बिंदास दाबायला येतात. काय टेन्शन नाही. असं सेवक आम्हाला प्रत्येक पालखीमध्ये बघायला वाटते. ही साईबाबाची कृपा. ओम साईराम. ओम साईराम. तर आम्ही आता दुपारच्या वस्तीला आहेत. सगळे झोपलेत. तर जेवायला उठतील थोड्या वेळात. ते दुसरी पालखी आली, त्यांचं भजन चालू आहे. मित्रांनो आता जेवण चालू झालेलं आहे. सगळे माऊली उठलेत. साईमाई दुपार मित्रांनो. तर आपण आता दुपारच्या वस्तीवरून निघलोय. 4 वाजलेत. आता आपली रात्रीची वस्ती पवार वस्तीला आहे. 14 का 15 किलोमीटर आहे. तर आपला सुजल भाऊ पायानं खूप फोड आलेत त्याच्या. बिना चप्पलचा आहे तो. सुजल भाऊ आपला दुखलाय. पायावर फोडे उठलेत त्याच्या. बघू शकतो तुम्ही. पाणी निघतोय बघ कसं. पाणी निघतंय.
पहिला आपला खूप त्रास होतोय, दोन्ही पायाला फोडे उठल्यात, सुजलाय पण पाय. तर मित्रांनो, काय राम, तर आपले आता साई सेवक आलेत आपल्याला चहा द्यायला मध्ये रस्त्यात. या चहा पिया. धन्यवाद. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. साई बाबाच्या टॅटूला. तर मित्रांनो, आपण आता रात्रीच्या वस्तीला पोहोचलोय, पवार वस्तीच्या इथं. सगळे येऊन पोचलेत, जेवण बनवायचं चालू आहे. पालखी वगैरे ठेवली आतमध्ये, सगळे झोपलेत. तर बाबा झोपलेत. ओम साईराम मित्रांनो, तर आम्हाला आता गणेश व्लॉग्स भेटायला आलेत. नाही, आपलीच पालखी आहे, सोबत आले पालखीसोबत. हां, पालखीसोबत आले. आता रे आपला भावाचं चॅनल आहे, भावाचे खूप लवकर 100K होणार आहेत सबस्क्रायबर. तर भावाला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. आता भावाचे 100 आहेत सबस्क्रायबर, पण काही वेळानंतर 100K प्लस होणार आहेत. बरोबर आहे? हो, नक्कीच नक्कीच. 100K हा लोक होणार आहेत. भावा आपल्याला वडा घेऊन आला नाश्त्याला. खूप पुढे जावा ही माझी इच्छा आहे. आणि भाऊ तू ब्लॉगिंग खूप चांगला करतोय, असा प्रयत्न करत राहा. कोणतं ऐकू नको. जर कोणतं ऐकलं मग नक्कीच तुमचं काय होणार आहे, कोणतं ऐकू नको. जर कोणतं ऐकलं नाही आपण खूप पुढे जाणार आहे. हो नक्कीच, तुमचा आशीर्वाद आहे तर मग कशाला. खूप मोठा फॅन आहे रोहितचा. लाल करा लाल आहे इकडे आता माझी. दर व्हिडिओला मी रोहित भाईचा मी टाकतो. रोहित सरचा फॅन आहे मी. हो, मी कमेंट वाचली, त्याला सांगितलं पण मी. भाई मी आलो फक्त इथं रोहित भाईला भेटायला आलोय. लाल करतो माझी लय. भाईचा फॅन आहे मी. रात्री सांगतो त्याला. गोवर्धन त्याने तर तुपाचा डब्बा घेऊन आले ते लावायला इकडे. हो आयटमशी किती बिझी आहे. काय आहे फालतूगिरी आहे. नाही हो माऊली, कोण नाही. आम्ही ब्लॉग बघत होतो, तुमचाच ब्लॉग बघत होतो. खूप छान झालेला आहे. आणि आमचे मित्र गणेश सोनकर हे पण खूप मोठे ब्लॉगर आहेत. मित्रांनो, आता सगळे साई वारकरी जेवायला बसलेत. पण चालू आहे जेवायला. मला दाखवतो जेवायला काय येते. तर मित्रांनो, आपलं आता जेवण चालू झालेलं आहे. बाजरीची भाकर आहे, पिठला, पापड, दाल खिचडी आणि जलेबी. सगळे जेवायला बसलेत. आणि इथं पाहू शकतो तुम्ही, अजून पिठला आलेला नाही. अजून पिठला आलेलं नाही यांच्या इथं. जेवण चालू झालेलं आहे, येईल लवकरच. मित्रांनो, सुजय माऊली आत्ता आलेत. पाय सुजलेत पूर्ण. हे बघा, पायातून रक्त येत आहे तर पण तो बिन चपलीने चालतोय. बघू शकता तुम्ही.